नमस्कार मित्रांनो, आत्तापर्यंत आपण मागील व्हिडिओमध्ये शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केटच्या कोणकोणत्या सेगमेंटमध्ये ट्रेडिंग केले जाते किंवा शेअर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या ॲप्लिकेशनचा किंवा वेबसाईटचा उपयोग केला जातो हे सर्व काही पाहिले। आता मी माझ्या मराठी मित्रांसाठी मार्केटचे टेक्निकल ॲनालिसिस कशा प्रकारे करायचे हे शिकवण्यासाठी कंप्लीट कोर्स घेऊन येत आहे। या कोर्समध्ये 1 बाय 1 प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व कॅन्डलस्टिकचे पॅटर्न, सर्व चार्ट पॅटर्न आणि सर्व महत्त्वाचे इंडिकेटर शिकवणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक पॅटर्नचा, इंडिकेटरचा ट्रेडिंगमध्ये कशा प्रकारे उपयोग करायचा हे संपूर्ण प्रॅक्टिकल स्वरूपात मी समजावून सांगणार आहे। चला तर मग आपल्या या कोर्सला सुरुवात करूया। एकदम सोप्या भाषेत शेअर मार्केटबद्दल शिकण्यासाठी माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनेलला सबस्क्राईब करा। सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे शेअर मार्केटबद्दलच्या नवनवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील। टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय? टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे मार्केटच्या भूतकाळातील परफॉर्मन्सचा अभ्यास करून मार्केटची वर्तमान आणि भविष्यकाळाच्या परफॉर्मन्सचा अंदाज बांधणे। टेक्निकल ॲनालिसिसचा अभ्यास न करता मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे म्हणजे आपले नुकसान निश्चित करणे। म्हणून मार्केटच्या भूतकाळातील परफॉर्मन्सचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला चार्ट रीड करता आला पाहिजे, चार्टचा अभ्यास करता आला पाहिजे। मुख्यतः चार्टचे 3 प्रकार आहेत। पहिला म्हणजे लाईन चार्ट, दुसरा म्हणजे बार चार्ट आणि तिसरा म्हणजे कॅन्डल चार्ट। जशा प्रकारे एखाद्या मॅपचा म्हणजे एखाद्या नकाशाचा उपयोग करून आपण योग्य दिशा ठरवतो, त्याचप्रमाणे टेक्निकल ॲनालिसिसमध्ये चार्टचा ॲज अ मॅप म्हणून आपण उपयोग करतो आणि मार्केटची योग्य दिशा आपण ओळखू शकतो। पहिले आपण लाईन चार्ट पाहू। हा आहे लाईन चार्ट। हा एक मंथली लाईन चार्ट आहे आणि प्रत्येक बिंदू आहे त्या पर्टिक्युलर महिन्याची क्लोज किंमत ते बिंदू दर्शवतात आणि त्या बिंदूंना जोडून एक लाईन बनलेली आहे आणि त्या प्रकारे एक लाईन चार्ट बनलेला आहे। म्हणजे त्या निर्धारित वेळेच्या क्लोज किमतींना जोडून लाईन चार्ट बनतो। निर्धारित वेळ ही किती असू शकते। जशा प्रकारे हा मंथली लाईन चार्ट आहे त्याच प्रकारे 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 1 तास, 1 दिवस, 1 आठवड्याचा सुद्धा लाईन चार्ट असतो। लाईन चार्टचा ड्रॉबॅक हा आहे की लाईन चार्टमध्ये आपण फक्त त्या निर्धारित वेळेच्या क्लोज किमतींचाच अभ्यास करू शकतो, हाय आणि लो किमतीचा अभ्यास करू शकत नाही। आता आपण बार चार्ट पाहू। हा एक बार चार्ट आहे। 24, 25 आणि 26 ऑक्टोबरचा 15 मिनिट टाइम फ्रेमचा हा एक बार चार्ट आहे। यामधील प्रत्येक बार हा त्याची निर्धारित वेळ म्हणजे 15 मिनिटमधील हाय, लो, ओपन, क्लोज या चारही किमती दर्शवत आहे। ग्रीन बार हा बुलिश बार आहे, हा मार्केटमध्ये तेजी दर्शवतो आणि रेड बार हा बेरिश बार आहे, हा मार्केटमधील मंदी दर्शवतो। प्रत्येक बारचे वरचे टोक त्या निर्धारित वेळेची हाय किंमत दर्शवते, खालचे टोक त्या निर्धारित वेळेची क्लोज किंमत दर्शवते आणि डावीकडील आडवी रेषा त्या निर्धारित वेळेची ओपन किंमत दर्शवते आणि उजवीकडील आडवी रेषा निर्धारित वेळेची क्लोज किंमत दर्शवते। बहुतांश ट्रेडर ट्रेडिंगमध्ये लाईन चार्टपेक्षा बार चार्टचा उपयोग करतात, कारण बार चार्टमध्ये हाय, लो, ओपन, क्लोज चारही किमतीचा अभ्यास करता येतो। आता आपण तिसरा चार्ट पाहू, तो म्हणजे कॅन्डल चार्ट। हा सर्वात महत्त्वपूर्ण चार्ट आहे। जवळपास 90% ट्रेडर कॅन्डल चार्टचाच उपयोग करतात। बार चार्टप्रमाणेच हा सुद्धा 24, 25 आणि 26 3 दिवसाचा 15 मिनिट टाइम फ्रेमचा कॅन्डल चार्ट आहे। यामधील प्रत्येक कॅन्डल त्या निर्धारित वेळेच्या म्हणजे 15 मिनिटच्या हाय, लो, ओपन, क्लोज या किमतीनुसार बनलेली आहे। ग्रीन कॅन्डल ही बुलिश कॅन्डल आहे जी मार्केटमधील तेजी दर्शवते आणि रेड कॅन्डल ही बेरिश कॅन्डल आहे जी मार्केटमधील मंदी दर्शवते। ही एक ग्रीन कॅन्डल आहे आणि ही एक रेड कॅन्डल आहे। वरचे टोक ही हाय किंमत दर्शवतात, खालचे टोक ही लो किंमत दर्शवतात। परंतु ग्रीन कॅन्डल असेल तर वरची बाजू म्हणजे हे किंमत क्लोज किंमत दर्शवते, खालची बाजू ओपन किंमत दर्शवते। त्याच्या उलट रेड कॅन्डलमध्ये वरची बाजू ओपन किंमत दर्शवते
आणि खालची बाजू क्लोज किंमत दर्शवते आणि या ज्या वरच्या रेषा आहेत यांना आपण शॅडो म्हणतो, म्हणजे मराठीमध्ये आपण यांना वात म्हणतो आणि ही कॅन्डलच्या बॉडी आहेत। जर तुम्हाला स्कॅल्पिंग ट्रेडिंग करायचे असेल, डे ट्रेडिंग करायचे असेल किंवा स्विंग ट्रेडिंग करायचे असेल तर तुम्हाला चार्ट हा रीड करता आलाच पाहिजे। आता आपण सप्लाय आणि डिमांड हा कन्सेप्ट पाहू। कोणत्याही धंद्यामध्ये वस्तूंची किंमत त्याच्या सप्लाय आणि डिमांड म्हणजे मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असते। त्याच प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा शेअर्सची किंमत त्याच्या सप्लाय आणि डिमांड याच्यावरती अवलंबून असते। जर सप्लाय ही डिमांडपेक्षा कमी असेल तर ते अपटेन मार्केट असते, म्हणजे त्या पर्टिक्युलर शेअर्सची मागणी जास्त असते, त्यामध्ये बायर्स जास्त असतात, म्हणून त्या शेअर्सची किंमत वाढते। जर मार्केटमध्ये सप्लाय हे डिमांडपेक्षा जास्त असेल तर मार्केट डाऊन ट्रेंड असते, म्हणजे त्या पर्टिक्युलर शेअरची मागणी कमी असते, त्यामुळे शेअरची किंमत कमी होते। जर मार्केटमध्ये सप्लाय आणि डिमांड हे समान असेल तर त्या वस्तूची किंमत ना कमी होते ना वाढते, अशा वेळी त्या मार्केटला आपण साइडवेज मार्केट म्हणतो। अशा प्रकारे आपण चार्टचा अभ्यास करून सध्या मार्केटमध्ये सप्लाय जास्त आहे की डिमांड जास्त आहे, का सप्लाय आणि डिमांड दोन्ही समान आहेत हे ओळखतो, यालाच टेक्निकल ॲनालिसिस म्हणतात। पण हे टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी प्रत्येक स्टॉकचा चार्ट योग्यरित्या रीड करण्यासाठी आपणाला 3 गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे। पहिली आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न, दुसरी आहे चार्ट पॅटर्न आणि तिसरी आहे टेक्निकल इंडिकेटर्स। पहिले पाहू कॅन्डलस्टिक पॅटर्न। आपण मागे पाहिले प्रत्येक कॅन्डल ही त्याच्या निर्धारित वेळेच्या हाय, लो, ओपन, क्लोज या किमतीनुसार बनते आणि हाय, लो, ओपन, क्लोज या किमतीनुसार कॅन्डलचे वेगवेगळे पॅटर्न सुद्धा बनतात। अशा कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अभ्यास करून आपण सध्या मार्केटमध्ये सप्लाय जास्त आहे की डिमांड जास्त आहे हे ओळखू शकतो। कॅन्डलस्टिकचे 1 कॅन्डल पॅटर्न म्हणजे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न, 2 कॅन्डल पॅटर्न, 3 कॅन्डल पॅटर्न, 4 कॅन्डल पॅटर्न असे कॅन्डलस्टिकचे पॅटर्न पडतात। हे सर्व सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत, म्हणजे 1 कॅन्डल पॅटर्न आहेत। या आपल्या कोर्सच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये मी ॲक्च्युली कॅन्डल रीड कशी करायची, प्रत्येक कॅन्डल कशा प्रकारे बनते आणि 1 कॅन्डल पॅटर्न म्हणजे सिंगल कॅन्डलस्टिकचे सर्व पॅटर्न एकदम सोप्या शब्दात समजावून सांगितले आहेत। या कोर्समध्ये येणाऱ्या लेक्चरच्या व्हिडिओमध्ये 2 कॅन्डल पॅटर्न, 3 कॅन्डल पॅटर्न, 4 कॅन्डल पॅटर्न 1 बाय 1 एकदम प्रॅक्टिकली स्वरूपात समजावून घेणार आहे। ट्रेडिंग करण्यासाठी प्रत्येक कॅन्डल पॅटर्नचा कशा प्रकारे उपयोग होतो हे सुद्धा पाहणार आहे। आता टेक्निकल ॲनालिसिसमधील दुसरा महत्त्वाचा कॉम्पोनंट पाहू, तो म्हणजे आहे चार्ट पॅटर्न। चार्ट पॅटर्न म्हणजे अनेक कॅन्डलच्या समूहाचा एक युनिक पॅटर्न बनतो, म्हणजे अनेक ग्रीन कॅन्डल, बुलिश कॅन्डलच्या समूहाचा अपट्रेंड चार्ट पॅटर्न बनतो, जो आपणाला मार्केटमध्ये बायर्सची संख्या जास्त आहे हे दर्शवतो। तसेच अनेक रेड कॅन्डल म्हणजे बेरिश कॅन्डलच्या समूहाचा डाऊन ट्रेंड बनतो आणि जो मार्केटमध्ये सेलरांची संख्या जास्त आहे हे दर्शवतो। चार्ट पॅटर्नची 2 प्रकारात विभागणी होते, रिव्हर्सल चार्ट पॅटर्न आणि कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न। जर मार्केटमध्ये यामधील कोणताही रिव्हर्सल चार्ट पॅटर्न बनला तर मार्केट आपला जुना कल सोडून नवीन कल घेतो, म्हणजे जर मार्केट तेजीमध्ये असेल तर ते दिशा बदलून मंदीमध्ये जाते आणि मंदीमध्ये असेल तर ते दिशा बदलून तेजीमध्ये जाते। तसेच मार्केटमध्ये जर यामधील कोणताही कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न बनला तर मार्केट आपला जुना कल प्रभावीपणे पुढे चालू ठेवते, म्हणजे जर मार्केट तेजीमध्ये असेल तर ते प्रभावीपणे पुढे तेजीमध्ये जाते आणि जर मार्केट मंदीमध्ये असेल तर प्रभावीपणे ते मंदी चालूच ठेवते। या कोर्समध्ये पुढील लेक्चरच्या व्हिडिओमध्ये 1 बाय 1 आपण हे सर्व चार्ट पॅटर्न शिकणार आहोत। आता पाहू टेक्निकल ॲनालिसिसमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे टेक्निकल इंडिकेटर्स। मार्केटमध्ये शेकडो इंडिकेटर्स आहेत, सर्व इंडिकेटर्स सर्व सिच्युएशनमध्ये काम करतील असे नाही। प्रत्येक इंडिकेटर वेगवेगळ्या स्टॉकवरती वेगवेगळ्या वेळी काम करतात। टेक्निकल ॲनालिसिससाठी सर्व इंडिकेटरचा अभ्यास करणे गरजेचे नाही। सर्व इंडिकेटरचा उपयोग जर आपण टेक्निकल ॲनालिसिसमध्ये केला तर आपण गोंधळून जाऊ। आपण फक्त महत्त्वाच्या इंडिकेटरचा अभ्यास करणार आहे जे ट्रेडिंगमध्ये
खूप प्रभावी आहेत. येणाऱ्या अपकमिंग लेक्चर्समध्ये आपण हे सर्व इंडिकेटर्स व्हॉल्यूम, मॅकडी, RSI, बॉलिंजर बँड, ADX, सुपर ट्रेंड, मूव्हिंग ॲव्हरेज, स्टॉकॅस्टिक ऑस्किलेटर, पिवोट पॉईंट, VWAP, CPR हे सर्व इंडिकेटर एकदम सोप्या भाषेत शिकणार आहोत. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनपर्यंत माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील. व्हिडिओच्या खालील ॲरोवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसेल. पहिल्या सेक्शनमध्ये माझे सर्व पेड वेबिनार्स आणि कोर्सेस दिसतील. त्यांच्या खाली लिंकवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती भेटून जाईल. माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल शिकायचे असेल, सुरुवातीला हेल्पिंग हँड हवा असेल तर तुम्ही मला या माझ्या मोबाईलवरती किंवा ईमेल ID वरती कॉन्टॅक्ट करू शकता.